विश्व पर्यावरण दिवस 5 जून 2025 को महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने पूरे मुंबई में कील मुक्त वृक्ष अभियान चलाया। इस पहल में पेड़ों पर लगी कीलें और वायर बोर्ड बैनर हटाकर पेड़ों को ताज़ी हवा देने की कोशिश की गई। अमित ठाकरे ने कहा कि पुराने पेड़ों को जिंदा रहना चाहिए क्योंकि उनमें भी जान होती है, बस वे दर्द नहीं जताते, इसलिए हमें इस पहल को नज़रअंदाज नहीं करना चाहिए। सिर्फ पर्यावरण दिवस पर ही नहीं बल्कि आगे भी जारी रहेगा। देश का विकास हो, आपको पर्यावरण की बलि नहीं चढ़ानी चाहिए, चाहे वो समुद्र हो या पेड़, उसकी सुरक्षा हमारी जिम्मेदारी है। काय सध्या प्रतिक्रिया मुंबईमध्ये तुम्ही अभियान सुरू केले? नाही, खूप उत्तम प्रतिसाद मिळतो, कारण शेवटी आमच्या पक्षातर्फे हे पाऊल उचललं गेलं। जय 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 कुठे जय 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 यांनी एक आठवड्यापूर्वी येऊन मला जेव्हा सांगितलं की ही झाडांचं महत्त्व तर आपल्याला माहितीच, पण जेव्हा आपण याच्यात एक खिळा ठोकतो, तुम्हाला काही बॅनर लावायचा असेल किंवा तुम्हाला कुठच्या तरी जाहिरात लावायची असेल, ह्याच्यासाठी तुम्ही कुठचाही खिळा ठोकता, त्या झाडाला आपल्यासारखाच त्रास होतो। आपल्या जशा रक्तवाहिन्या असतात त्यांच्या रसवाहिन्या असतात, त्याच्यातनं किडे आत जातात, तिकडे त्यांना गँग्रीन होतं, ते मरायला लागतात। आणि मला वाटतं की कुठेतरी झाडं लावापेक्षा आपण कुठेतरी ही जी जुनी झाडं आहेत ती वाचवली पण पाहिजेत, कारण त्यांच्यात पण एक जीव असतो, ते किंचाळत नाहीत, त्यांच्या वेदना सांगत नाहीत, म्हणून तुम्हाला कळणार नाही असं नसतं ते। त्याच्यामुळे आमचा हा उपक्रम मला वाटतं जय तुमच्यामुळे झालाय आणि खूप उत्तम उपक्रम आहे। आणि प्रतिसाद तर मला वाटतं आज शेवटचा दिवस नाहीये, आज चालू झालाय ज्या दिवसानिमित्त, पण हा उपक्रम चालूच राहणार आहे। नेते प्रकाश महाजन यांनी आदित्य ठाकरे सुद्धा कंटाळा होता मी तेच बोलून, पण मुंबईमध्ये तुम्ही बरेच ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय आमच्यापैकी कोणी ह्याच्यावर बोलू शकत नाही जोपर्यंत दोन भाऊ एकत्र बोलत नाही। सर, सिंपल मुंबईमध्ये विकास काम हे जोराने वाढले, त्याच निमित्ताने झाडाचे देखील मोठ्या प्रमाणात कत्तल होते, त्याबद्दल काय सांगाल? आम्ही नेहमी आमचा हा अजेंडा राहिलाय की तुम्ही विकास करा, पण त्याच्यासाठी पर्यावरणाचा बळी देऊन नाही। त्याच्यामुळे विकास झालाच पाहिजे, पण त्याच्यासाठी तुम्ही पर्यावरण म्हणजे समुद्र किनारे असेल किंवा झाडं असतील याचा तुम्ही बळी नाही दिला पाहिजे।